विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार 5 स्टार हॉटेलचा मुक्काम झोडतायत। आमदारांच्या या शाही मुक्कामाचा खर्च कोण करणार असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय। पिकनिक मूड मध्ये असलेले हे आमदार पहा, हे आमदार 5 स्टार हॉटेलचा पाहुणचार झोडतायत। कारण तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदार आता स्वतःच मतदार झालेत। विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी त्यांच्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलंय। एका आमदारांचा 5 स्टार हॉटेलमधील खोलीचं भाडं 10,000 रुपये जरी धरलं तरी त्यांच्या राहण्याचा एका दिवसाचा खर्च लाखोंच्या घरात आहे। 5 स्टार हॉटेलमधील जेवण आणि इतर खर्च वेगळाच आहे। आमदारांच्या या 5 स्टार मुक्कामावर सामान्य मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम जनतेचा जो पैसा आहे त्याची सारेआम लूट चालू आहे। गोरगरीब जनतेचे जे पीक पाण्याची जे ज्यांच्या दुबार पेरणीची संकट आलेलं आहे त्याच्या इकडे पण सरकारचं लक्ष नाही आहे। नुसतं फक्त सरकारचं लक्ष आहे आमचे आमदार कसे सुरक्षित राहतील, आमचं सरकार कसं वाचेल। तारांकित, पंचतारांकित किंवा सप्ततारांकित मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये नेऊन मोठ्या मोठ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेऊन तिथे डांबून ठेवून राहिले, कारण यांना एकमेकावर विश्वास नाही आहे। हे जे पदाधिकाऱ्यांना जो सामान्य माणसाने सामान्य जनतेने निवडून दिले त्यांनी कोणत्या विश्वासाने यांना निवडून दिले? कारण यांना जर लपून ठेवा लागत असेल मग यांना सामान्य जनतेने यांच्यावर कसा काय विश्वास ठेवा? आमदारांचा राहण्या खाण्यापिण्याचा खर्च कोण करतो असा सवाल आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। जर आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवावं लागत असेल, त्यांची खरेदी विक्री होईल अशी जर भीती वाटत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। खरं तर अशा बाबतीमध्ये सर्वांचे एकमत होणं ही फार सभ्यपणाची आणि चांगली गोष्ट ठरली असती, परंतु तसं होताना दिसत नाही। फोडाफोडी पळवापळवी होणार असे आडाखे बांधले जात आहे। एरवी निवडणुकांमध्ये सामान्य मतदारांना 1500च्या नोटेचं आमिष दाखवलं जात आहे। आज आमदारच मतदार झाल्यानं त्यांना कशाचं आमिष दाखवलं गेलं असेल असा सवाल सामान्य विचारत आहेत। चंद्रशेखर भांगेसह सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।